हरिओम. अध्यात्म रामायण अरण्यकांड सर्ग 5 प्रवचन क्रमांक 63 शूर्पणखा भाग 2. राक्षसी शूर्पणखा पळत पळत थेट लंकेमध्ये गेली आणि विव्हळत आक्रोश करत राजसभेमध्ये बसलेल्या रावणाच्या पायाजवळ जाऊन कोसळली. रावणाने तिला धीर देत तिची चौकशी केली. अगं मुली, अगं माझी बहिणाबाई, हे असे तुला विद्रूप कोणी केले? आणि तिला आश्वस्त केले की हे कृत्य करणाऱ्याचे नाव मला सांग, मी त्याचे क्षणार्धात भस्म करेन. परंतु राक्षसी शूर्पणखाने रावणाची निर्भत्सना करत म्हटले, पानासक्त स्त्री विजतः षण्डः सर्वत्र लक्षसे, चातुर्चक्षुर्विहीनस्त्वं कथम राजा भविष्यसि. तू मद्यपानाने मग्न झाला आहेस, तसेच स्त्रीच्या नादी लागला आहेस. एकूण सर्वच बाबतीत तू नपुसक झाला आहेस. गुप्तहेररूपी नेत्र नसलेला तू राजा म्हणून फार काळ कसा राहशील? राक्षसी शूर्पणखाला म्हणायचे आहे की रावणा, तू र कसल्या भस्म करण्याच्या फुका वल्गना करतोस? तुझ्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशी माझे नाक आणि कान कापले जातात. तसेच याचा बदला घेण्यासाठी गेलेला आपला भाऊ खरं, 2 बलाढ्य सरदार दूषण आणि त्रिशिरी हे महाशक्तिशाली 14,000 सैनिकांसह असुरांचा शत्रू असलेल्या रामाकडून युद्धात क्षणार्धात मारले गेले. रामाने ते जनस्थान ऋषीमुनींसाठी निर्भय केले आहे. हे असे होत राहिले तर असुरांसाठी, तुझ्या राज्यासाठी हे धोकादायक आहे. आणि राजा, तुला याची गंधवार्ताही नाही. अरे राजा, तुझ्याकडे गुप्तहेर आहेत की नाहीत? सक्षम, तत्पर, कार्यरत, चाणाक्ष गुप्तहेर नसतील तर तू राज्य कसे आणि कितीसा काळ टिकवणार? आणि म्हणून तू मूर्ख आहेस. असे राक्षसी शूर्पणखाने राज्यकारभाराचे 2 महत्त्वाचे मुद्दे रावणासमोर मांडले आहेत. तिला तिच्या भावाच्या राज्याची काळजी वाटत आहे. 1. ती म्हणते, रावणा, आपण असुर आहोत. आपल्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशी तू मला मुक्त संचार करायला मोकळीक दिली होतीस. तेथे आपला महापराक्रमी भाऊ खरं, तसेच दूषण, त्रिशिरी असे 2 बलाढ्य सरदार आणि 14,000 महाशूर आणि क्रूर असे सैनिक यासह मी सुखाने ऋषीमुनी यांचे भक्षण करत राहत होते. परंतु आता तेथे राम नावाचा महापराक्रमी मानव आला आहे आणि त्याने ऋषीमुनींना संरक्षण दिले आहे. राक्षसांचा निःपात करत त्याने एक प्रदेश ऋषीमुनींसाठी सुरक्षित करायला सुरुवात केली आहे. असे होत राहिले तर हे तुझे राज्य कसे आणि किती काळ टिकेल? कारण 2. रावणा, तुझ्याकडे सक्षम, तत्पर, कार्यरत असलेले गुप्तहेर नाहीत असे दिसते. तुझ्या राज्यात तुझ्या बहिणीची नाचक्की झाली, घनघोर युद्ध झाले, तुझा भाऊ मारला गेला, 2 सरदार मारले गेले, 14,000 सैन्य ठार झाले, शत्रूकडून एवढा मोठा संहार झाला आणि तुला याची माहितीही नाही. असे होत राहिले, तू असा बेसावध राहिल्यास तर एक दिवस शत्रू तुझ्या दारावर धडक देऊन आत घुसेल. तुझ्या राज्याला महाधोका निर्माण झाला आहे. शूर्पणखा जे सांगत आहे ते सत्य आहे. फार पूर्वीपासून गुप्तहेराने त्यांच्या राज्यासाठी फार मोलाची कामगिरी पार पाडली आहे. अगदी पूर्वापारपासून राजे त्यांच्या पदरी विश्वासू गुप्तहेर नेमत असत आणि शत्रूकडील माहिती गोळा करत असत. स्वतः राजा प्रधानाला घेऊन वेश पालटून गुप्तपणे राज्यामध्ये मधून फिरत असे. आपल्याबद्दल, आपल्या राज्यकारभाराबद्दल प्रजेचे मत काय आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, हे राजा स्वतः जातीने गुप्तपणे जाणून घेत असे. शिवाजी महाराजांनी बहिर्जी नायकाच्या हाताखाली गुप्तहेर नेमलेले होते. स्वराज्यासाठी त्यांच्या बातम्या फार मोलाच्या होत्या.
शिवाजी महाराजांना दूरदर्शी रयतेचा राजा उगाच नाही म्हणत. जवळजवळ संपूर्ण भारत व्यापलेल्या महाबलाढ्य अशा मोगलांजवळ महाराजाने यशस्वी टक्कर दिली. मोगलांच्या नाकावर टिचून स्वराज्य स्थापन केले हे सोपे नव्हते. अमेरिका आणि रशिया यांच्या गुप्तहेरांच्या कथा इतक्या सुप्रसिद्ध आहेत की त्या कथानकावर सिनेमा काढले जातात. आजही आपण वाचतो की भारतामध्ये पाकिस्तानचे गुप्तहेर भारतीय लष्करामध्ये घुसून हेरगिरी करताना पकडले जातात. अर्थात आपलेही हेर खाते असणारच. हरिओम.